कुक्षेत 40+ भलाड्डे असे दोन संघ येऊन ठेपलेले आहेत एकमेकांसमोर, एकमेकांविरुद्ध लढली जाईल ही लढत. सलामीला आलेली प्रारंभीची जोडी कुक्षेत संघाची, त्यानंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल. सीएम पाटील, चंद्रकांत पाटील. सीएम पाटील उदयची टीम. 50+ बॉलर संजीव पाटील येथील गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हाताळत असताना राईट हँड ऑफ द विकेटने यावेळेस लॉफ्ट केला. पहिला चेंडू हवेमध्ये, मिडनकडे संधी आहे, क्षेत्ररक्षक येतात आणि झेल टिपला जातं. पहिल्या चेंडूवर मोठी सफलता, फलंदाज होत आहेत बाद. 50+ खेळाडू विरुद्ध 50+ खेळाडू असा काहीसा सामना रंगत होता आणि त्यामध्ये आता गोलंदाजांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. चांगला चेंडू हाताळला होता, फलंदाजांना बीट केल्यानंतर सरळ मात्र झेल चुकत असताना फलंदाज परतलेत माघारी. चला कुक्षेत संघ शेवटचा बॉल असेल आपल्याला. राखीव खेळाडू आमचा अजूनपर्यंत उपस्थित नाहीये. आउट कोण झाला? जगदीश. दुसरा कोण आहे बॅट्समन? नॉन स्ट्राइकला कोण आहे? आणि आता आला कोण? सुधाकर नवीन फलंदाज. फलंदाजी मार्कवर आता आपल्याला पाहायला मिळालेले इनॅट क्रमांक 3. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकच्या स्वरूपात जगदीश यांना जावं लागलं माघारी. चांगली गोलंदाजी संजीव पाटील. फुलवल्यांचा चेंडू गोलमध्ये ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक येत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. रनिंग आपण पाहू शकाल एखाद्या तरुण वयातील मुलाप्रमाणे अजूनही 40+ खेळाडू तितकीच तरबेज, तितकीच चिकाटी, तितकीच जिद्द या सर्वच खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेंडूपर्यंत धावत गेले, जवळजवळ मिडविकेट मधून ते मिडॉन पर्यंत पोहोचले आणि चेंडू कलेक्ट करून फेकी गेला तोपर्यंत फक्त एकच धाव काढण्याची मुभा फलंदाजांना मिळाली. त्यानंतर आणखीन थोडंसं मागे खेचण्यात आलं शॉर्ट ऑफ लेन, म्हणजे लाईन मध्ये पुरेपूर परिवर्तन करण्याची क्षमता गोलंदाजांकडे आहे. लागोपाठचे 2 चेंडू निर्धार. आता मात्र फक्त आणि फक्त एक चेंडू शेवटचा शिल्लक असेल षटकातील. यावेळेस हलक्या हाताने खेळायचं होतं परंतु चेंडू अनपेक्षित बाहेरचं वळण प्राप्त केलं. आणखीन एका निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये कोणतीही धाव आलेली नाहीये. काय म्हणाल सीएम सर? कारण सुरुवात विकेटने गेली, त्यानंतर 2 धावा जरी बॅटमधून आल्या तरी त्यानंतर 3 लागोपाठचे निर्धाव चेंडू, गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. नक्कीच संजीव यांची गोलंदाजी बघितली तर आपण एक उत्कृष्ट गुडलेस स्पॉट आपण म्हणतो त्या टप्प्यावर टप्पा घेतल्यानंतर उसळी घेत होती आणि फलंदाज धीरज यांना काही व्यवस्थितरित्या खेळताना आणि तिने निर्धाव चेंडू केले. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकात 1 बळी देऊन फक्त 2च धावा दिल्या त्यांनी. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. तर आता वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतात ते हेमंत भोईर. तर सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकात होती ती संजू यांची. आता खेळण्याची संधी मिळते ती सुधाकर यांना. बघूया कसा सामना करते ते हेमंत यांच्या गोलंदाजीचा. कारण कमीत कमी ह्या खेळपट्टीवर आपण बघतोय की धावा कमीत कमी 40 तरी 5 षटकांच्या पुढे असायला हव्या. आव्हानात्मक धावसंख्या ठरू शकतो. आयुष भाऊ बघितलं असेल तुम्ही की मागाशी 2-3 सामने केले असेल तर नक्की 40-45च्या पुढे जात असेल संघ. तर इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेने तटाला चेंडू बघा. लॉंगॉन क्षेत्ररक्षक शतरंजनी 1 धावेने खातं उघडण्याचा आपल्याला संधी घेतात ते सुधाकर आणि आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये 1ने भरणा करते. संघाची धावसंख्या 1 बाद 3 वर पोहोचते. हेमंत यांचा पुढचा चेंडू आणि सुरेख फटकाला लॉंगॉनच्या दिशेने टप्पा घेतल्यानंतर क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1च धाव मिळते धीरज यांना. संघाला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. 1 गडीमध्ये 4. संत पण सावध सुरुवात म्हणता येईल. हेमंत पुन्हा आपल्या गोलंदाजच्या खेळरेषेपर्यंत धाव घेतात, चेंडू टाकतायत. फुलंदींचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने तडावला. 1 धाव पूर्ण. सुरेख क्षेत्ररक्षण लॉंगॉन सीमारेषेवर असताना क्षेत्ररक्षण ओढत आहे. 3 लागोपाठ सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि 3 धाव नक्की दिले. धाव संख्या 5. 1 गडीच्या मोबदल्यात. षटकातील पुढचा चेंडू हेमंत यांचा सुधाकर यांच्यासाठी. फटकावला चेंडू भिरकावला. उंच हवे चेंडूच्या रेषेत क्षेत्ररक्षक सुरेख झेल अप्रतिम लॉंग ऑफ सीमारेषेवर झेल टिपतात आणि दुसरा मोठा आदरा कुक्षक संघाला बसतोय. अशा प्रकारे क्षेत्ररक्षक गजानन यांनी सुरेख झेल टिपलेला आणि तंबूची वाट दाखवली होती. सुधाकर यांना 2 बाद 5.
काहीशी बिकट परिस्थिती म्हणून कारण 30 चेंडूंचा हा सामना 5 षटकांचा सामना राहील ह्याची आपण नोंद घ्यायची दोन्ही कर्णधारांनी. नितीन फलंदाजीसाठी देत नितीन. हेमंत यांचा चेंडू नितीन यांच्यासाठी. पुलकेला चेंडू बघायचं स्क्वेअर लेगच्या दिशेने अर्थातच घोषित चेंडू होते एक धाव पूर्ण आणि एकच धाव मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे स्क्वेअर लेग सीमारेषेवर आणि एक धाव संख्या पुढे सरकते. 2 बाद नितीन. धीरज बाद झाले ना. आणि फाईन लेगच्या दिशेने घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. एक धावीने एक धावसंख्या पुढे सरकते. 2 बाद 6 7 माफ करा. षटक संपले. 2 षटकांच्या समांतर 2 बाद 7 आणि 300 षटकांचे विवरण करतील एक उत्कृष्ट उदयोन्मुख समालोचक आयुष सत्यवान पाटील. या आपण 2 षटकांची समाप्ती फक्त आणि फक्त 7 धावसंख्या धावफलकावर लागल्या. 3.50 सरासरी थोडीशी कमी आहे. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना सर्वच फलंदाजांना थोड्याशा कठीणाईला सामोरं जावं लागलेलं आहे. परंतु दुसऱ्या डावामध्ये एक छोटंसं असं आव्हान समोर असताना मात्र फलंदाजांनी आपला दबाव पूर्णपणे प्रस्थापित केला. दुसऱ्या डावामध्ये चिंता आहे ती म्हणजे पहिल्या डावातील फलंदाजांसाठी थोडासा दबाव आहे, पुण्याचा भर आणि त्यामध्ये चालू असलेली ही स्पर्धा. परंतु सर्वच खेळाडूंची जिद्द आहे. सर्वच खेळाडूंना या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं नाव उंचवायचं आहे. 40+ मास्टर्स कप जुईनगर 40+ आयोजित ही स्पर्धा यावेळेस पूल करायचा होता. परंतु चेंडूचा वेग अतिरिक्त उसळी प्राप्त झाली या चेंडूला आणि सर्व यष्टिरक्षकांच्या हातामध्ये जात असताना निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती. नितीन 2 चेंडू आतापर्यंत फेस केले त्यांनी. पहिल्या चेंडूवर 1 धाव जरूर मिळवली होती परंतु त्यानंतर मात्र हा निर्धाव पद्धतीचा चेंडू. दोन गोलंदाज आता रोहन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. राईंड अप ओव्हर द विकेटने यावेळेस सुद्धा त्याच प्रतीचं प्रदर्शन. बॅट फिरते आणि चेंडूचा कोणताही संपर्कच होत नाहीये. षडफल्यांचे चेंडू जरूर बघतात परंतु एका चेंडूवर अतिरिक्त उसळ आणि हा वाला चेंडू थोडासा खाली बसला होता. त्यामुळे बॅट बरोबर मधून फिरते, चेंडू वर आणि खालून जातात. यावर काहीसं लक्ष केंद्रित करावं लागेल फलंदाजांना. लाईन आणि लेंथ प्रॉपरली जज करावी लागणार आहे जर या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी धावा मिळवायच्या असतील. पुढे सरसावले पंच केला. बॅकफुटवर जात असताना पाहूयात परंतु दिशेसाठी थोडेसे लक्ष द्यावं लागणार आहे. फटका जरूर चांगला होता, गॅप बरोबर वेगळी होती परंतु अपुरं मैदान असल्या कारणाने या एका गोष्टीचं सुद्धा भान राखावं लागेल की आपल्याला बरोबर क्षेत्र निवडायचं आहे जिथे जो मार्जिन ऑफ एरर आहे चौकार आणि वनडी लाईनचा तो फार कमी असेल. जराशी दिशा चुकली की मात्र चेंडू घोषित क्षेत्रात जातो आणि फक्त या वेळेस सुद्धा मात्र निकाल सुद्धा तोच लागत आहे. फलंदाज वारंवार होत आहेत बीट. फलंदाजांना दडलेल्या या गूढ रहस्याचं मात्र कोडं सोडवण्यामध्ये थोडस कठीणाई निर्माण होत आहे. पाहूया पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस संपर्क जरूर झाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेचला जातो. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि काय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. या क्षेत्ररक्षणाने तरुणांना नक्कीच एक चांगलं मार्गदर्शन लाभणार आहे. कारण 40+ हे नाव ऐकलं तर मानसिकता अशी होऊन जाते की काहीसं सुस्तावलेलं क्रिकेट खेळत असतील, काहीसं मात्र चिकाटी कमी झालेली असेल, लवचिकता कमी झालेली असेल. परंतु अजूनही जी तारुण्यातली लवचिकता आणि मात्र जी ऍजिलिटी होती ती अजूनही तशीच कायम आहे. त्याच दरम्यान पॉइंटला फटका जरूर खेचला होता. क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये झेल गेलेला असताना तो संधी मात्र दवडली जाते. आणखीन एक जीवन मिळतं नितीनला. या चेंडूवर मिळाले 1 धाव आणि या एका धावेने तिसऱ्या षटकाची सुद्धा होत आहे समाप्ती. एकूण 3 षटकांना खेळीस धावसंख्या धावफलकावर लगावल्या जातील 12 धावा. अजूनही जी आवश्यक सरासरी होती कुक्षित संघाला ती गाठता आलेली नाहीये. या 3 षटकांमध्ये राहिलेल्या गोलंदाजांचं वर्चस्व आता काहीशी डोकेदुखी ठरू लागलेलं आहे. कारण मोठा फटका खेळण्याची संधीच निर्माण करून देत नाही आहेत. फलंदाजांना पूर्णपणे जखडून बांधून ठेवलेलं आहे. परंतु आता या सर्वच समस्यांवर निर्माण
करण्याचं काम आता फलंदाजांना करावं लागणार आहे. पाहुयात कोणती फलंदाज ही जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतील आणि कुक्षित संघाला आपल्या या अडकलेल्या जाळ्यामधून बाहेर काढण्याचं काम करून देतील. आभार आयुष. तर गजानन वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन येतात. आपल्या संघाकडून सुरेख गोलंदाजी संजीवनी आपले पहिले षटकार केले, तर दुसऱ्या षटकात हेमंत आणि तिसऱ्यात रोहन पूर्णपणे जखडून डोळ्याकडे 12 धाव फलकावर लागले त्या कुक्षित संघाच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. धीरज व सुधाकर माफ करा सुधाकर व नितीन फलंदाजीसाठी खेळपट्टी खेळताना गजानन यांचा पहिला चेंडू चौथ्या षटकातील पुढे सरसोत पटकवण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू म्हणता येईल आणि इथे धावचीत बाद. सुधाकर बाद होत आहेत. खूपच बिकट परिस्थिती म्हणता येईल, कारण अजिबात बघतो आपण चौथं षटक प्रगती बरोबर असताना म्हणजेच 19 चेंडू मध्ये केवळ 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. खूपच इथे म्हणतं प्रगती करायला चौकार षटकारांची आतिषबाजी करावी, तर सामन्यामध्ये परत त्यांची संधी असेल. राजेश खेळण्यासाठी सज्ज सुधाकर यांच्या जागी. आणि सुरेख चेंडू, अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर मध्ये चेंडू, पुढची कामगिरी अर्थात एक्स्ट्रा गणेश पाटील बजावताना निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर, धाव संख्या 3 बाद 12. गजानन 15-20 पावलांची धाव घेत खाडीच्या दिशेने पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतायत. आणि सुरेख अप्रतिम चेंडू आणि चेंडू पडीचं संगणमत काही जुळत नाही. यॉर्कर पद्धतीचा स्टंपच्या दिशेने टाकले चेंडू, एस्टनच्या दिशेने टाकले चेंडू, परंतु खोल टप्प्याचा असल्यामुळं चेंडू आणि चेंडू पडीचं संगणमत काही जुळत नाही. निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर, धाव संख्या 12. 3 गड्यांच्या मोबदल्यात खूपच बिकट परिस्थिती अधिक 40 कडून कुक्षित संघाची. आणि लागोपाठ 3 निर्धाव चेंडू, 4 निर्धाव चेंडू म्हणता येईल, बळी त्याच्यात आहे. आणि अशा प्रकारे अप्रतिम गोलंदाजी होताना दिसते. 3 बाद 12 केवळ. शेवटचे 8 चेंडू धावातील यावरचे बाकी, आणि या 8 चेंडू मध्ये किती धावा येतात ते बघायचं आहे. आणि उजव्या स्टीच्या खूपच बाहेर जाणार चेंडू, पंचांकडे नकारात्मक चेंडूची दाद मागताना ती दाद पंचांनी फेटाळून लावली आहे, कारण चेंडू रेषेत आहे. तुमच्या खेळण्याच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला असता, परंतु तुम्ही खेळण्याचाच प्रयत्न केलेला नाही, जेणेकरून पंचांना कुठली अडचण निर्माण होत नाही नकारात्मक चेंडू देण्यासाठी. शेवटचा चेंडू या षटकातील गजानन यांचा. आणि चेंडू पहिल्या षटकात काही चेंडूचं संगणमत झालं नाही. आणि अशा प्रकारे निर्धाव षटक म्हणता येईल. निर्धाव वाईट नाही गेला, मेडन विकेट घेतलेला इथे गजानन यांनी सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी. 3 बाद 12 अशीच केवळ धावसंख्या. आणि शेवटचं निर्वाणीचा अंतिम षटक कोणी घेतो बघूया. त्यांच्याच या 4 गोलंदाजीच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करता आणि पूर्णपणे फलंदाजांनी जखडून ठेवलेला आतापर्यंत 4ही गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 12 आणि 12 जरी 24 आल्या तरी आव्हानात्मक धावसंख्या ती ठरू शकणार नाही या मैदानावर, या खेळपट्टीवर. आणि या शेवटच्या षटकाचं विवरण करण्यासाठी आयुष भाऊ आपण. सर, कोणत्याही गोलंदाजाचं स्वप्न असतं की आपल्या गोलंदाजीमध्ये मेडन वगैरे हाताळावी, आणि त्यामध्ये मेडन विकेट म्हणजे चेरी ऑन द केक आता गजाननसाठी प्राप्त झाली होती. कोणती धाव दिलेली नाही, पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आपल्यासाठी, आणि एक उत्तम दर्जाचं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं. 4 षटकांखेरीज 12 धावसंख्येवर स्थगित राहिलेली आहे धावसंख्या. नक्कीच सुरेख अप्रतिम. संदेश नवीन गोलंदाज संदेश पाटील आता गोलंदाजी मार्कवर येतील. 12 धावसंख्या फार कमी आहे, कदाचित आजच्या दिवसातील निश्चंक आपल्याला पाहायला मिळतोय की काय, परंतु पंचांचा इशारा येईल. वाईट बॉल अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या धावफलकावर ऍड केली जाईल. 13 धावसंख्या धावफलकावर लगावल्या जात आहेत. बरेचसे सामने असे राहिले जे लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाले, परंतु या सामन्यामध्ये आता धावा यायलाच मागत नाही आहेत. डॉट बॉल निर्धाव चेंडूची होती समाप्ती. फलंदाजांना आता कोडं जे गुड रहस्य समोर आहे ते सोडवण्याचं काम हाती घ्यायचं आहे, परंतु कोणताही फलंदाज मात्र ते कोडं सोडवण्यामध्ये यशस्वी होतच नाहीये. ड्राईव्ह केली होती, पाहूयात दुसऱ्या धावेचा वेगवान प्रयत्न आहे. नितीन धावतात चेंडूपर्यंत आणि
दुसरी धाव सुद्धा सहजरित्या अगदी पूर्ण केली जाईल. 2 धावांनिशी आता धावसंख्येचा थोडासा आधार मिळेल कुक्षित संघाला. 15 धावसंख्या धावफलकावर लगावल्या जातील. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शेवटच्या 4 चेंडूंमागे आता किती आव्हान निश्चित केलं जाईल धारावी संघासमोर. यावेळेस बुलटॉस चेंडू, परंतु दिशा याही वेळेस चुकली. स्वीप करायची होती. आडव्या बॅटने जरूर खेचला होता हा फटका, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये जात असताना फक्त घोषित स्वरूपाची एकच धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 16 वर. यावेळेस फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केली आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. चॅलेंज जरूर करत होते नितीन, परंतु इथे मात्र गफलतीचा परिणाम आणि तिथे 1 नाही 2 नाही तर 3 धावसंख्या आता मोजाव्या लागणार आहेत. काय झालं या चेंडूवर? लॉंगॉनच्या रिजन मध्ये खेचला होता, तिथून फेकी झाली, गोलंदाजांपर्यंत पोहोचली. गोलंदाजांनी थोडीशी गफलत केली चेंडू पकडण्यामध्ये आणि ही परिस्थिती पाहता कॉल दिला होता फलंदाजांनी एकमेकांना की आपण ती रिस्की सिंगल घेऊया. सिंगल घेतली आणि त्याच्या मध्येच बॅकअप लागलेल्या यष्टिरक्षकांनी जो थ्रो केला त्यामध्ये आणखीन एक अतिरिक्त धाव सुद्धा मिळाली. फुलटॉस चेंडू आणखीन एक यावेळेस पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतायत सुद्धा. एक धाव काढून पूर्ण. यावेळेस कोणतीही गफलत नाही आहे. एक धाव काढून पूर्ण. एका धावेने आता धावफलक जाऊन पोहोचते 21 वर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. काहीशी निराशा जरूर पदरी पडली असेल फलंदाजांच्या, परंतु अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर मोठा फटका येईल का? तर मात्र नाही. लॉंगॉनमध्ये 1 बाउन्स कलेक्शन केले जाईल. एक धाव काढून पूर्ण. दुसऱ्या धावाला जिथपर्यंत चेंडू पोहोचेल तिथपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नाला तर फलंदाजांना जावं लागेल माघारी. एकूण 2 धावा पूर्ण झाल्या शेवटच्या चेंडूवर आणि 2 धावेनिशी आता धावफलक जाऊन पोहोचते, ते म्हणजे 23 वर. आणि 24 धावसंख्येचं आव्हान आता येणाऱ्या डावामध्ये पार पाडावं लागणार आहे. 5 षटके, 24 धावा, 30 चेंडू आणि 24 धावा. पाहता क्षणी असं दिसून येते की आता धारावी संघासाठी थोडंसं सोपं आणि सहज आव्हान असणार आहे, परंतु या सोप्या आणि सहज आव्हानाला सुद्धा कडवा आव्हान करण्यासाठी गोलंदाजांना आता पराकोटीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण जितकी परीक्षा कुक्षित संघाच्या फलंदाजांची धारावी संघाच्या गोलंदाजांनी घेतली, तीच परीक्षा आता कुक्षित संघाला धारावी संघाच्या फलंदाजांची घ्यायची आहे. आव्हान थोडंसं कठीण आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये काहीही सांगता येत नाहीये. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ सर्वांच्याच आवडीचा, सर्वांच्याच पसंतीचा. स्वागत आहे सर्वांचं जुईनगर 40+ आयोजित 40+ मास्टर्स कप मध्ये. आजच्या दिवसातील अ गटातील पहिला सामना आपण पाहतात. नाणेफेक जिंकली होती धारावी 40+ संघाने. नाणेफेक जिंकत असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आपल्या कर्णधारांच्या निर्णयाला साजेशी अशी खेळी करत गोलंदाजांनी फक्त आणि फक्त 23 धावसंख्येपर्यंत निलंबित ठेवलं फलंदाजांना आणि एकूण 24 धावसंख्येचं आव्हान आता दुसऱ्या डावामध्ये पार पाडायचं आहे. पाहूयात कशा पद्धतीने या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये 24 धावसंख्या उभारली जाईल. तर यानंतर होणारा सामना 40+ शहाबाज आणि त्यांच्या विरोधात 40+ ऐरोली. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय आणि नाणेफेक पूर्ण करून घ्यायचे. आपल्या सर्व स्पर्धांचा नियम असतो की आपल्या अगोदरील सामन्यामध्ये मध्यंतरामध्ये आपण नाणेफेक पूर्ण करणे बंधनकारक असतं. त्यामुळे 40+ शहाबाज आणि 40+ ऐरोली आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावर या सामन्याची नाणेफेक आपण पूर्ण करून घेऊयात. ऐरोलीवाले आले तुम्ही, शहाबाजवाले आले नाही. येतील घ्या, 5 मिनिटं झाले पाहिजे. बाबा एकदा कॉल करा. अधिक 40 क्रिकेट शहाबाज व अधिक 40 क्रिकेट संघ ऐरोली संघाचे कर्णधार श्याम कोटकर इथे आलेले आहेत. सगळं त्यांचा संघ आलेला आहे. आणि शहाबाज संघ जर आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या आपण या समालोचन कक्षामध्ये, जेणेकरून आपल्या सामन्यांना उशीर होणार नाही. फक्त आणि फक्त 24 धावांचं आव्हान, माफ करा 24 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं. मागच्या सामन्यात बनकोडी संघाला देखील 24 धावांचं आव्हान होतं, ते निवळा पार केलं होतं. आणि आता बघूया धारावी संघाची फलंदाजी खोलवर राजेश भाई सारखे फलंदाज त्यांच्याकडे असल्या कारणानं गणेश पाटील आहेत फलंदाज.
नक्कीच ते बघूया 3 षटकामध्ये की 4 षटकामध्ये ओलांडतात, परंतु क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टेनिटी, गेम ऑफ चान्स असं पण म्हणतो. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे आणि तो अनिश्चित इथे कुक्षत संघ दाखवतो का बघायचं आहे. अनिश्चित जर नक्कीच त्यांना दाखवावं लागेल जर सामन्यामध्ये पलटवार करायचं, ट्विस्ट दाखवावं लागेल जर पलटवार करायचा असेल तर नक्कीच कुक्षित संघाकडे ती गोलंदाजीची क्षमता असेल. 23 धावून रोखण्याची ते धारावी संघाला दरम्यान 24 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपडीच्या दिशेने जाताना दादा कोण राजेश आणि रोहन, आता कोण स्ट्राईकला कोण असेल माहिती नाही, राहू द्या. राजेश बरोबर 50 वाला राजेश आहे ना, राजेश आणि रोहन ना. चेंडू आणि 24 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी राजेश भोईर व रोहन या सलामीची जोडी चौफेर फटकेबाज अष्टपैलू खेळाडू. गरम आणि वरचं पण गरम होते ना. नाणेफेकीचा कौल देताना इथे दोन्ही संघांना आयर्लंड संघ आणि नाणेफेकीचा कौल जे दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आयर्लंड संघ आपला निर्णय लगेच कळवायचा आपण आणि तुम्ही बॅटिंगला लगेच उतरायचं, हरकत नाही. एक क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आयर्लंड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून यानंतर होणारा सामना अधिक 40 शहाबाज व अधिक 40 संघ आयर्लंड दोन्ही संघादरम्यान 24 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी राजेश व रोहन पहिल्यांदा खेळण्याची संधी घेतील ते राजेश भोईर. चौकार षटकारांचे बादशाह. बघूया आपल्या मनगडाच्या जोरावर चौकार षटकार फटकवण्याची तर आवश्यकता इथं भासत नाही, कारण प्रत्येक चेंडूकडे फक्त 0.75 दशांश संख्येने धावसंख्या फटकायची आहे. 30 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष. दरम्यान वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील अशोक. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते अशोक पाटील स्वतः कर्णधार. हळूवार पद्धतीने सोडून दिला चेंडू उजव्या खूपच बाहेर जाणार चेंडू, नकारात्मक चेंडूने आवाज तर धावसंख्येला सुरुवात टिचून गोलंदाजी करावी लागेल. अशोक भाऊ जर सामन्यामध्ये परतायचं असेल तर बिनबाद 1 आणि ते मात्र हळूवार पद्धतीने सोडून दिला चेंडू चौकाराच्या दिशेने जात आणि खानकडीत चौकार. सुरेख फटकेबाजी. मी मगाशीच म्हणतो राजेश भोईर यांच्या मनगडातून येताना दिसते चौकार आणि चौकारांनी संघाची धावसंख्या 5. 29 चेंडू आणि 19 धाव फक्त सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा अशोक गोलंदाजीच्या बोल्यावर 8 बॉलची धाव पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने आता मात्र दिशा बदललेली आहे आणि ते मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कुठला एक क्षेत्ररक्षण आहे खणखणीत लगोलग दुसरा चौकारांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवतात ते 9 वर आणि आपल्या वैयक्तिक धावा 8. 2 चौकारांनी 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिल्याच षटकात सुरेख धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 अवांतर आणि 2 खणखणीत चौकार. अशोक यांचा पुढचा चेंडू अर्थात तिसरा चेंडू फटकावला पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध खणखणीत चौकार. लगोलग तिसऱ्या चौकारांची 13 संगम साधलेला इथे धावसंख्या 13. पहिल्याच षटकात माणूस दिसतोय त्यांचा की विजेतेपद मिळवण्याचं, कारण 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले तर नक्कीच सामना पहिल्या षटकात संपवतील राजेश भोईर. अशोक
त्यांचा पुढचा चेंडू, भिरकावला चेंडू, उत्तंग षटकार. षटकार आणि संघाची धाव संख्या 19. फक्त आणि फक्त एक षटकाराची आवश्यकता, 6 धावांची आवश्यकता सामना, 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. एकाच षटकात सामना संपायचा माणूस दिसतोय राजेश भाऊ यांचा, आणि इथे मात्र एकच धाव मिळण्याची शक्यता. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धावेची धाव संख्या 20 वर जाताना शेवटच्या ह्या षटकातील 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 4 धावा अधिक 4 षटका. लास्ट बॉल आहे काय? 1-2 चेंडू. शेवटचा चेंडू, माफ करा, शेवटचा चेंडू. पुढे सरसात पटकवण्याचा प्रयत्न, खणखणीत चौकार. आणि इथे मात्र पहिल्याच षटकात सामना जिंकलेला 24 धावांचं लक्ष्य पार केलेलं आहे. सुरेख अप्रतिम फलंदाजी ती धारावी संघाच्या फलंदाजांची, खास करून राजेश भोईर वैयक्तिक 19-18 धावून खेळताना, तर रोहन हे 5 धावून खेळताना. एक अतिरिक्त अशा धावा 24. ऐरोली संघ आपला संघ घेऊन आपण मैदानावर त्वरित उतरायचा आहे. संवत्सराच्या दिवसातील असा हा पहिला सामना